चला मित्रांनो, आज आपण चमचमीत अशी खानदेशी शेवभाजी बनवणार आहोत। तर बघा, ही शेवभाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम मी 3 मध्यम आकाराचे कांदे घेऊन त्यांना गॅसवर छान प्रकारे भाजून घेते। हे बघा, कांदे भाजण्यासाठी मी त्यांना मधोमध असे थोडे कट करून घेते आणि मग त्यांना गॅसवर भाजायला ठेवते। पूर्ण काळा रंग येईपर्यंत मी या कांद्यांना भाजून घेतलेलं आहे। सोबत एक खोबऱ्याचा तुकडा देखील भाजलेला आहे। खोबऱ्याने काळ्या मसाल्याच्या भाजीत चव छान येत असते, म्हणून बघा मी मिक्सरमध्ये थोडंसं अद्रक घेतलेलं आहे दळण्यासाठी। त्यात थोडेसे खोबऱ्याचे तुकडे जे आपण भाजून घेतलेले होते ते टाकले। त्यानंतर मी लसूण घेतले, लसूण टाकले। लसूण टाकल्यानंतर जे कांदे आपण भाजलेले होते काळा मसाल्यासाठी ते कांदे आपण त्यात टाकून घेतले आणि नंतर कोथिंबीर टाकून हे छान प्रकारे बारीक असं वाटण तयार करून घेतलंय। नंतर गॅसवर कढई ठेवून जिरं टाकून त्यात हा काळा मसाला टाकलेला आहे, तेल टाकून। बघा, या मसाल्यामधील जे काही पाणी आहे ते सगळं शोषून जायला पाहिजे, अशा प्रकारे हा मसाला आपल्याला करपून घ्यायचा आहे। त्यात जर पाणी राहत असेल तर त्यात तुम्ही चिमूटभर मीठ देखील टाकू शकतात। हे बघा, छान प्रकारे हा मसाला भाजला जातोय, करपला जातोय बघा। आता मी यात घरातला 2 चमचे मसाला टाकते। 2 चमचे मसाला टाकल्यानंतर मी त्यात 1 चमचाभर हळद घालते आणि कांदा लसूण पेस्ट मसाला जो आहे तो 1 चमचा टाकते। बघा, याने भाजीत चव छान येते। नंतर या सगळ्या मिश्रणाला मी एकजीव करून घेते, छान मिक्स करून घेते। नंतर थोड्या वेळ गॅस मंद आचेवर ठेवून याला मी छान शिजू देते। बघा, जोपर्यंत मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत याला छान प्रकारे शिजू द्यायचं, जेणेकरून भाजीची चव खूप छान येते। हे बघा, मसाला आता तेल सोडतोय, माझा मसाला छान प्रकारे करपला जातोय इथे। त्यानंतर आपण काय करूया, परत मी पुन्हा एकदा त्याला परत हलवून घेते। नंतर यात थोडं पाणी घालून आपण त्याला शिजू देऊ। बघा, मसाला छान प्रकारे होतोय। गॅस मंद आचेवर ठेवला की मसाला छान प्रकारे तेल सोडतो। हे बघा, आता माझा मसाला पूर्णपणे रेडी झाला आहे रस्सा होण्यासाठी। आता मी पुन्हा त्यात 2 वाट्या पाणी ॲड करते। 2 लोकांना पुरेल एवढी ही भाजी आहे। त्यात आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि बघा, हा अशा प्रकारे आपला रस्सा तयार झालेला आहे। आता याला आपण उकळ येण्यासाठी याची वाट बघू। तर मित्रांनो, उकळ येईपर्यंत आपल्या चॅनलला पटकन लाईक करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या। हे बघा, अशा प्रकारे छान असं आपल्या भाजीला उकळ आलेला आहे। त्यात मी बाजारातून आणलेली शेव घालते। ही शेव आपण नंतर प्लेटमध्ये देखील घेऊ शकतो आणि भाजीतही टाकू शकतो। बघा, छान प्रकारे मी यात शेव मिक्स करून घेतलेली आहे। नंतर जेवताना देखील आपण प्लेटमध्ये शेव घेऊ शकतो, कारण ती जास्त भिजत नाही म्हणून। हे बघा, अशा प्रकारे छान आपली चमचमीत अशी भाजी झालेली आहे। यात आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊन कोथिंबीर टाकून देऊ। हे बघा, छान अशी भाजी आपली शेवभाजी तयार झालेली आहे। तर चला मित्रांनो, घ्या पटकन खाऊन आणि पटकन फॉलो करून घ्या।